नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी पीक विमा संदर्भात मोठी अपडेट निघून आलेली आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा देण्यास विमा कंपनी सहमती दर्शवलेली असून आता पात्र शेतकऱ्यांचे विम्याचे वितरण आणि व्हॅक्युलेशन प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि यानुसार तुम्हाला शेतकऱ्यांना धाराशिवमधल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे, कारण की नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 13 मे 2026च्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे पार पाडण्यात आले। या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये राज्य मंत्रिमंडळ यांच्यात मोठी बैठक करण्यात आली। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांच्या पीक विमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 13 मे 2026 रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये इतर गोष्टी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यामध्ये जर बघितलं तर परभणी जिल्ह्याच्या प्रश्नासाठी 13 मे रोजी विशेष बैठक झाली। यवतमाळ जिल्ह्याच्या प्रश्नावर याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल आणि याबद्दल संपूर्ण तोडगा तोडण्यात येईल। परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यात अजून काही निर्णय घेण्यात आलेला नाही। बीड, लातूर, सोलापूर, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, चंद्रपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नावरही या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलन आणि मागणी पीक विमा संदर्भात जर राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलने आणि निवेदने दिली जात आहे आणि यानुसार सर्वीकडे पीक विम्याबद्दल महत्त्वाच्या बातम्या निघून येत आहे। शेतकऱ्यामध्ये आता सध्या जर बघितलं तर पीक विम्याबद्दल रोज तयार होत आहे, कारण की सध्या स्थितीत बघितली तर आत्तापर्यंत कोणालाही पीक विम्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही आणि याबद्दल राज्य सरकारने सुद्धा अपडेट आणलेली नाही आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यामध्ये रोष पसरत आहे। पीक विमा लवकरात लवकर जमा व्हावा हे शेतकऱ्याकडून अपेक्षा करण्यात येत आहे। थोडक्यात जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यासाठी पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लक्ष 13 मेच्या बैठकीत केंद्रित झालेले आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 मे रोजी या प्रश्नाबद्दल काय काय स्थिती आणि काय काय प्रश्न निघतात संपूर्ण माहितीचा आढावा आपण देणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।